घेतलाय, काय प्रतिक्रिया तुम्ही? खरं सांगायचं झालं तर हे पद फक्त माझ्यासाठी नाही तर गावाने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरती दाखवलेला विश्वास हा तो सार्थ ठरवायचा आहे. खरं सांगायचं झालं तर गावातील जे रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, वीज बिलाचा प्रश्न असेल किंवा गाव वस्ती किंवा वाड्यावाड्यांपर्यंत जाऊन जी जी कामं असतील ती आम्हाला सगळी करायची आहेत. कार्यकाल जरी आमच्यासाठी कमी असला तरी आम्हाला त्या कार्यकालामध्ये भरपूर कामं करायची आहेत. आणि हा सगळा निधी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय विवेकदादा वळसे पाटील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाला निधी उपलब्ध करून देणार आहे. आज धामणी गावामध्ये जर पाहिलं गेलं तर ग्रामस्थांच्या सहकार्याने तुम्ही आज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झाला आणि प्रत्येक ग्रामपंचायत कुठे असू द्या गावामध्ये अनेक प्रश्न असतात. त्या गावामध्ये अशी कोणती प्रलंबित कामं आहेत का ती तुम्हाला आता करायची आहेत? आणि सतत करून जर पाहिलं गेलं तर तुमच्याकडे अवधी कमी सरपंच पदाचा, तर या कमी काळामध्ये तुम्ही काम कसं पूर्ण जास्त करणार? आता खरं सांगायचं झालं तर जी आमची प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते जे काम आहे ते अर्ध राहिलेलं काम आम्हाला लवकर पूर्ण करायचंय. त्याचप्रमाणे जी ग्रामपंचायतीची इमारत आहे ती सुद्धा नवीन करण्यासाठी आम्हाला नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणच्या समस्या समजून त्या ठिकाणी काम करायचे. वेगवेगळे जे रस्ते असतील रस्त्यांची त्या ठिकाणी काम करायचे. पाणी योजना त्याचप्रमाणे जी वीज कनेक्शन असेल त्यासाठी देखील प्रयत्न करायचे आहेत. एखादं काम जर पूर्ण होत नसेल तर वळसे पाटलांकडे आपण मागणी करणार का? हो, नक्कीच तुम्हाला साथ मिळणार त्यांची? मिळणार. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला जर पाहिजे तर पाण्याची कमतरता आहे. आपण गावासाठी उन्हाळ्याच्या संदर्भात पाण्यासाठी काही नियोजन केलं आहे का? कारखान्यामार्फत माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध आहे. सुरुवातीला या ठिकाणी 2च टँकर उपलब्ध होते, पण आता साहेबांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आता 3 टँकर या ठिकाणी रोज उपलब्ध होणार आहेत. निवडणुकीच्या काळात तुम्ही मतदारांना काही आश्वासन दिली होती, पूर्ण करायचा प्रयत्न करणार? नक्कीच, 100%. काय काय आश्वासन दिली होती? खरं सांगायचं झालं तर वाडी वस्तीवरचे जे रस्ते आहेत ते नूतनीकरण करण्याचं काम, त्याचप्रमाणे कचराकुंडी असेल, समाज मंदिर असेल, सभा मंडप असतील, त्याचप्रमाणे महिलांसाठी ज्या योजना असतील, श्रावणबाळ योजना असतील, संजय गांधी निराधार योजना, या सर्व योजनांचं त्या ठिकाणी अंमलबजावणी करून त्याला योग्य न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. अनेक लोकांनी सत्ता भोगल्या, अनेक माणसं त्या ठिकाणी सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाली, परंतु धामणी गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, सर्वसामान्य समाजासाठी झटणारा एकमेव कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या नजरेमध्ये होता तो फक्त आणि फक्त प्रतीक जाधव पाटील होता. प्रतिक्रावांच्या माध्यमातून धामणी गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये अनेक विकासाची कामं होत गेली. विकासाची कामं करत असताना कोणाच्या सुखात कोणाच्या दुःखात त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहण्याचं काम प्रतिक्रावांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या भगिनी प्रतीक्षाताई जाधव यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. धामणी गावच्या सरपंच पदाच्या इतिहासामध्ये उच्च विद्याविभूषित अशी प्रतीक्षाताई आहे. राजकीय वारसा आणि वसा लाभलेल्या घराण्यातली ती प्रतीक्षाताई आहे. निश्चित प्रकारे धामणी गावच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम आणि स्वर्गीय जयवंतरावजी जाधव पाटील यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम निश्चित प्रकारे प्रतीक्षाताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे, याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही. प्रतीक्षाताई, मी एक चित्रपट पाहिला होता अनिल कपूर साहेबांचा, एक दिवसाचा मुख्यमंत्री होत असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी धडाडीचे काय काय निर्णय घेतले, तसे धडाडीचे निर्णय तुम्हाला तुमच्या कालावधीमध्ये घ्यायचे. आणि ते निर्णय घेत असताना निश्चित प्रकारे धामणी गावचा सर्व समाज बांधव, सर्व बलुतेदार समाज बांधव आपल्या पाठीशी उभा आहे, ही तुम्हाला या ठिकाणी मी ग्वाही देतो. लोक म्हणायची की धामणी गावचा बलुतेदार समाज जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तोपर्यंत आम्हाला काळजी करायचं काम नाही. परंतु धामणी गावच्या इतिहासामध्ये बलुतेदार समाजाने दाखवून दिलेलं आहे की बलुतेदार समाज कोणाच्या पाठीशी आहे. आमच्या समाजाला फक्त काम करणारा माणूस पाहिजे. ताई, तुम्हाला विनंती आहे की जिल्हा परिषदेची कामं असतील, समाज कल्याणाची कामं असतील, पंचायत समितीची कामं असतील, निधी भरपूर मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असतो, परंतु त्या ठिकाणी पोहोचला जात नाही.
सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी विश्वासामध्ये घेतलं जात नाही आणि ते काम आपण निश्चित प्रकारे कराल याची मला 100% खात्री आहे. ताई, काम करत असताना कुठलाही अडीअडचणीला सामोरं जायचा जर वेळ प्रसंग आला, या पाठीमागचा कार्यकाळ जर तपासला तर आमच्यासारखा कार्यकर्ता ज्या टायमाला पक्षावर म्हणा, ग्रामपंचायत प्रशासनावर म्हणा, ज्या टायमाला काही गंडांतर येतील त्या टायमाला आम्ही छातीचा कोट करून उभा राहिलेलो आहे. तुमच्या पाठीशी सुद्धा सर्व बरोबर समाज बांधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे छातीचा कोट करून आपल्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या भावी कार्यकालामध्ये तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने, बलुतेदार समाजाच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून धामणी गावचा अखंड विकास होत राहो आणि यापुढील काळात आपली धामणी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये 1 नंबर कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.